नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये कारक प्रकरण हे अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला समजवलं जाईल. कारक आणि विभक्ती हे दोन्ही इंटर रिलेटेड टॉपिक आहेत, एक दुसऱ्यासोबत कनेक्टेड आहेत, संबंधित टॉपिक आहेत. आता जी विभक्ती असते, विभक्ती अनुसार कारक हे आपण ओळखायचं असतं. आता इथे ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये जे पण पूर्ण कारक प्रकरण आहे आणि विभक्ती प्रकरण आहे हे पूर्ण एक शॉर्टमध्ये मी समजवणार आहे. आता बघा, याच्यामध्ये ही जी डायग्राम दिलेली, ह्या डायग्राममध्ये विभक्ती दिलेली प्रत्येक आणि त्याचं कारक दिलेलं आहे, त्यासोबत त्याची प्रत्येकाची उपपद विभक्ती किंवा कुठे कुठे ती विभक्ती वापरली जाते त्याचं नियम हे ह्या डायग्राममध्ये दिलेले आहेत शॉर्टमध्ये. तर पहिलं बघा, पहिलं एक प्रथमा विभक्ती. आता प्रथमा विभक्तीचं कारक येतं कर्ता कारक. कर्तरी वाक्यामध्ये कर्ता कारक येतं आणि कर्मणी वाक्य जेव्हा असेल त्यावेळेसच फक्त प्रथमा विभक्तीचं कारक हे कर्मकारक येतं. कारण की कर्मणी वाक्यामध्ये प्रथमा विभक्तीत जो शब्द येतो तो कर्म असतो आणि म्हणून त्याचं कारक कर्मणी वाक्यामधलं प्रथमा विभक्ती जर का असेल तर तिथे कर्मकारक येतं. आत्तापर्यंत जे वाक्य आलेले आहेत कारक ओळखण्यासाठी किंवा जे पण वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते सगळेच्या सगळे वाक्य हे कर्तरीच वाक्य आलेत, कर्मणी वाक्य काही आलेलं नाही आत्तापर्यंत. त्याच्यामुळे हा नियम फक्त लक्षात राहू द्या. पण जास्तीत जास्त वेळा प्रथमा विभक्तीचं कारक हे कर्ताकारक म्हणूनच येतं, फक्त कर्मणी वाक्यामध्ये ते कर्मकारक बनतं. आता आणखी प्रथमा विभक्ती कुठे वापरली जाते तर नामनिर्देशासाठी प्रथमा विभक्ती वापरली जाते. एखाद्याचं नाव सांगण्यासाठी प्रथमा विभक्ती वापरतात. आता कर्ताकारक कसं तर बघा, इथे कर्तृवाच्य वाक्य म्हणजे कर्तरी वाक्य, बालकः दुग्धम पिबती. तर इथे बालकः हा प्रथमा विभक्तीतला शब्द आहे आणि तो कर्मणी शब्द आहे, कर्तरी वाक्य आहे आणि त्याच्यामुळे ते कर्ताकारक झालं, त्याचं कारक हे कर्ताकारक आहे. तसंच वृक्षात फलम पतती, ते फलम शब्द आहे, फलम हा प्रथमा विभक्तीत आलेला आहे म्हणून तो कर्ताकारक आहे. तसंच इथे बघा, बालकेन श्लोकः पठ्यते. आता इथे बालकेन तृतीय आलेली, श्लोकः प्रथम आलेलं आहे, पठ्यते हे कर्मणी क्रियापद आहे. तर हे वाक्य हे कर्मणी वाक्य आहे म्हणून कर्मणी वाक्यात कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीत येत असल्यामुळे ह्या ठिकाणी जो प्रथमा विभक्तीतला शब्द आलेला आहे, अंडरलाईन केलेला शब्द प्रथमा विभक्तीत आहे, पण त्याचं कारक हे कर्मकारक आहे कारण की वाक्य हे कर्मणी वाक्य, कर्मवाच्य. त्याच्यामुळे कर्मणी वाक्यात जेव्हा प्रथमा विभक्तीत शब्द असेल त्यावेळेस त्याचं कारक हे कर्मकारक येणार. जास्तीत जास्त करून कर्तरीच वाक्य येत असल्यामुळे प्रथमा विभक्तीचं कारक हे कर्ताकारक येत असतं. मग नंतर बघा, सा सानिका असते. ह्या ठिकाणी जी प्रथम आलेली ही नामनिर्देशासाठी आलेली. नंतर भारते हिमालय नाम पर्वत वर्तते. इथे हिमालय हे नाव दाखवलेलं आहे, पर्वताचं नाव सांगितलेलं आहे हिमालय. तर भारतामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे. ते ह्या ठिकाणी हिमालय हे नामनिर्देशासाठी या ठिकाणी प्रथमा विभक्ती आलेली. तसंच बघा, पुढची विभक्ती द्वितीय विभक्ती. आता द्वितीय विभक्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस डायग्राममध्ये बघा, हे जे हिरव्या कलरमध्ये दिलेले इथे कारक दिलेले आहे आणि ह्या सगळ्या उपपद विभक्ती दिलेल्या आहेत. तर इथे ज्यावेळेस द्वितीय विभक्ती येते त्यावेळेस त्याचं कारक येतं कर्मकारक. द्वितीय विभक्ती कर्मकारक, कारण नेहमी कर्माची द्वितीय विभक्ती होत असते. तर कर्मकारक आणि आणखी द्वितीय विभक्ती कुठे कुठे वापरली जाते तर गम धातू असताना गम धातू योगी द्वितीय, याच धातू योगी द्वितीय, प्रतिधातू योगी द्वितीय, विना धातू योगी द्वितीय, अभितः, परितः आणि उभयतः हे शब्द असताना द्वितीय, विना अव्यय योगी द्वितीय, विना धातू नाही अव्यय, प्रति पण अव्यय, याच धातू आणि गम धातू. बघा, आता ह्या ठिकाणी पहिलं जे वाक्य बालकः दुग्धम पिबती, ह्या ठिकाणी दुग्धम द्वितीय विभक्तीमध्ये आलेले. द्वितीय विभक्तीमध्ये आलं कारण की ते कर्म आहे वाक्यामधलं, म्हणून दुग्धमचं कारक येईल कर्मकारक. द्वितीय विभक्तीमध्ये जो पण शब्द येतो तो कर्मकारक असतो, त्याचं कारक हे कर्मकारक असतं. नंतर बघा दुसरं, रामः वनम गच्छति. ह्या ठिकाणी गच्छ गमगच्छ धातू वापरला, या ठिकाणी उपपद विभक्ती वापरलेली, गमगच्छ धातुयोगी द्वितीय विभक्ती आला. किंवा याती पण गत्यर्थक धातू आहे त्याच्यामुळे गत्यर्थक धातूच्या योगी द्वितीय येते. नंतर बघा, इथे याचक नृपम धनम याचते. याचक नृपाकडून धनाची याचना करतो. तर या ठिकाणी याचक नृपम धनम याचते, तर ज्याच्याकडून धनाची याचना केली जाते त्याची द्वितीय विभक्ती. तर इथे द्वितीय विभक्ती घेतलेली नृप शब्दाची, नृपाकडून धनाची याचना होते म्हणून नृप शब्दाची द्वितीय घेतली. तसंच प्रति आलं तर
त्या ठिकाणी द्वितीया होते. ज्याच्या प्रती त्याची द्वितीया. वत्स धेनुम प्रति धावती. वत्स धेनूकडे पळतो. वत्स म्हणजे गाईचं वासरू. वासरू हे गाईकडे पळतं. तर त्या ठिकाणी प्रति आलं तर ज्याच्या प्रती त्याची द्वितीया म्हणून धेनू शब्दाची द्वितीया घेतलेली इथे. नंतर विना अव्यय आलं तर विनायोगी द्वितीया तृतीया पंचमी विभक्ती होत असते. तर इथे द्वितीया विभक्ती चालू आहे म्हणून ज्याच्याशिवाय ज्याच्या विना त्याची द्वितीया. तर जलम विना जीवनम अशक्यम. पाण्याविना जीवन अशक्य आहे. तर म्हणून या ठिकाणी जल शब्दाची द्वितीया विभक्ती आली. नंतर बघा शालाम या ठिकाणी शालाम शब्द द्वितीय विभक्ती घेते कारण की अभितः आलेला आहे पुढे. अभितः या ठिकाणी बघा अभितः शब्द आला तर द्वितीय विभक्ती. तर ज्याच्या आजूबाजूला त्याची द्वितीया. तर शालाम अभितः वृक्षाः सन्ति. शाळेच्या आजूबाजूला वृक्ष आहेत. शाळेच्या आजूबाजूला वृक्ष आहेत. नंतर पुष्पम परितः. परितः म्हणजे भोवताली. तर पुष्पम परितः भ्रमराः गुंजन्ति. या ठिकाणी परितः शब्द आला म्हणून पुष्प शब्दाची द्वितीया आली. तर पुष्पम परितः पुष्पाच्या भोवताली भ्रमराः म्हणजे भ्रमर म्हणजे भोवरे. भोवरे जे असतात ते फिरतात. पुष्पाच्या आजूबाजूला फुलाच्या आजूबाजूला भोवरे फिरतात. नंतर मार्गम उभयतः क्षेत्राणि सन्ति. या ठिकाणी उभयतः आलं बघा इथे उभयतः आहे. उभयतः आलं म्हणून मार्ग शब्दाची द्वितीया घेतली. मार्गाच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला क्षेत्र म्हणजेच शेत ज्याला म्हटलं तर मार्गाच्या दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं आहेत. तर मार्गम उभयतः क्षेत्राणि सन्ति. तर द्वितीय ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याचं कारक लिहायचं कर्मकारक आणि हे सगळ्या त्याच्या उपपद विभक्ती म्हणजे द्वितीय कधी कधी वापरायची त्याचं या ठिकाणी या डायग्राममध्ये दिलेलं आहे. नंतर पुढचं बघा पुढची विभक्ती आहे तृतीया विभक्ती. आता तृतीया विभक्ती कधी कधी वापरली जाते म्हणजे तृतीया विभक्तीचं ह्या ठिकाणी उपपद विभक्ती दिली कधी कधी वापरायची ते. आणि तृतीया विभक्ती ज्यावेळेस असते त्याचे कारक दिलेले आहेत या ठिकाणी कोणते कोणते असतात. तृतीया विभक्तीचं कारक येतं करणकारक. सामान्यतः करणकारक असतं प्रत्येक ठिकाणी करणकारक. पण ज्यावेळेस वाक्य जर का कर्मणी असेल फक्त कर्मणी वाक्यामध्ये तृतीया विभक्तीचं कारक हे कर्ताकारक येणार फक्त कर्मणी वाक्यात. बाकी इतर सर्व ठिकाणी करणकारक राहील तृतीया विभक्तीचं. फक्त कर्मणी वाक्यात तृतीया विभक्तीचं कारक हे कर्ताकारक राहील कारण कर्मणी वाक्यातला कर्ता हा नेहमी तृतीया विभक्तीत असतो म्हणून. बाकी इथे विनायोगी द्वितीया तृतीया पंचमी येत असते म्हणून या ठिकाणी तृतीया विभक्ती चालू आहे तर विनायोगी तृतीया. नंतर सह साकम सार्धम समम ह्या सगळ्यांचा अर्थ सोबत असा होतो आणि त्यांच्या योगी तृतीया विभक्ती होते. आणि इथला जो अलम आहे त्याचा अर्थ होतो इनफ. इनफ म्हणजे बस झालं. ह्या अर्थाने इथे तृतीया विभक्तीमध्ये अलम शब्द येत असतो. इनफ ह्या अर्थाने येतो तर त्याच्या योगी तृतीया विभक्ती होते. जसं आता इथे बघा पहिलं राकेशः हस्तेन लिखती. ह्या ठिकाणी हस्तेन लिहिण्याची क्रिया आहे आणि हस्त त्याचं साधन आहे म्हणजे हात लिहिण्याचं साधन आहे म्हणून या ठिकाणी हस्त शब्दाची तृतीया झाली. आणि साधन असल्यामुळे त्याचं कारक हे करणकारक येणार या ठिकाणी. आणि मोस्टली तृतीया विभक्तीमधला शब्द राहिला तर त्याचं कारक हे करणकारक येतं. नंतर बघा कर्मवाच्य. ज्यावेळेस कर्मणी वाक्य असेल त्यावेळेस तृतीया विभक्तीतला शब्द हा कर्ताकारक असतो. गणेशेन मोदकाः खाद्यन्ते. या ठिकाणी वाक्य कर्मणी म्हणूनच कर्ता तृतीया विभक्तीमध्ये कर्ता घेतलेला आहे आणि त्याचं कारक हे कर्ताकारक येईल. फक्त कर्मणी वाक्यात तृतीया विभक्तीचं कारक हे कर्ताकारक येईल. इतर सर्व वाक्यांमध्ये तृतीया विभक्तीचं कारक हे करणकारक येणार. बघा विद्यया विना न मोक्ष. या ठिकाणी विना अव्यय आलं म्हणून विद्या शब्दाची तृतीया घेतली. नंतर अथर्व मित्रेन सह. या ठिकाणी बघा सह साकम सार्धम समम यांच्या योगी तृतीया होते ज्याच्यासोबत त्याची तृतीया. तर मित्रेन सह मित्रासोबत अथर्व मित्रासोबत चित्रपट बघायला गेला तर मित्रासोबत म्हणून मित्र शब्दाची तृतीया केली मित्रेन सह. नंतर बघा इथे अलम म्हणजे इनफ बस झालं. तर या ठिकाणी अलम तृतीया विभक्तीमध्ये बस झालं ह्या अर्थाने अलम येत असतो. तर अलम कोपेन राग बस झाला. इनफ झाला तर अलम कोपेन राग बस झाला. तर अलम हा इनफ या अर्थाने तृतीया विभक्तीमध्ये येत असतो. तर पुढची जी विभक्ती आहे ती आहे चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये कारक येतं संप्रदान कारक आणि ह्या सगळे धातूंच्या योगी चतुर्थी विभक्ती येत असते. रुच कृध कृप प्रतिप्लश्रू कथ स्पृह आणि नम हा धातूने येते. धातू साधित एक प्रकारचं अव्यय कृदंत येते पण त्याच्या योगी चतुर्थी येते. आता संप्रदानकारक कसं तर ज्यावेळेस दानाची क्रिया येते त्यावेळेस संप्रदान येतं तर त्याची
एक पूर्ण दानस्य कर्मणयम अभिप्रेती सहसंप्रदान त्याची वृत्ती वगैरे आहे. तर ज्यावेळेस दानाची क्रिया असते त्यावेळेस ज्याला दान दिलं जातं त्याची चतुर्थी. तर असं ते कॉमनली आपण वृत्तीमध्ये बघत असतो. पण या ठिकाणी बघा सरळ सरळ ज्यावेळेस चतुर्थी विभक्तीमधला शब्द असेल त्याचं कारक हे संप्रदान कारक लिहायचं. ते बघा पहिलं वाक्य बघा, शिक्षक छात्रेभ्य ज्ञानम यच्छति. शिक्षक छात्रांना ज्ञान देतात. तर या ठिकाणी छात्र शब्दाची चतुर्थी घेतली कारण की छात्रांना ज्ञान दिलं जाते. मग या ठिकाणी छात्रेभ्य संप्रदानकारक आलं याचं. नंतर जनाः भोजनाय उपहारगृहं गच्छन्ति. भोजन करण्यासाठी, इथं भोजन शब्द चतुर्थी विभक्तीत आला तर तो संप्रदानकारक झाला. त्याचं कारक हे संप्रदानकारक येईल. आणखी कुठे कुठे वापरलं जातं चतुर्थी विभक्ती? तर रुच धातुयोगी चतुर्थी, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. शुकाय दाडिमं रोचते. तर शुक म्हणजे पोपट, पोपटाला डाळिंब आवडतो, तर शुक शब्दाची चतुर्थी घेतली. नंतर बघा इथे जननी पुत्राय क्रुध्ये. आता क्रुद्ध धातू हे सगळे धातू रूपामध्ये असतील त्यावेळेसच त्याची चतुर्थी विभक्ती होईल. ज्याच्यावरती क्रोध केला जातो त्याची चतुर्थी. तर जननी पुत्राय क्रुध्यती. तर क्रुद्ध धातू रूपात आहे. क्रुद्ध हा धातू रूपात आहे. क्रुध्यती कुप्यती, तर ज्याच्यावरती क्रोध केला जातो त्याची चतुर्थी. इथे पुत्र शब्दाची चतुर्थी आली. नंतर यमः नचिकेतसे वरत्रयं प्रतिशृणोती. नचिकेतसे म्हणजे प्रतिशृणोती म्हणजे ज्याच्याकडून ऐकलं जातं. तर नचिकेताकडून ऐकलं जाते म्हणून नचिकेत शब्दाची चतुर्थी घेतली. नचिकेतस शब्द आहे मूळ, त्याची चतुर्थी घेतली. तर पितामही बालकेभ्य कथां कथयति. ज्याला सांगितलं जातं त्याची चतुर्थी घेतात. कथ धातू येतो त्यावेळेस ज्याला कथ इति म्हणजे कथन करणं, तर ज्याला कथन केलं जातं त्याची चतुर्थी बालक शब्दाची इथे चतुर्थी आली. बालकेभ्य. तिथे बघा शुकः दाडिमाय स्पृह्यति. शुकः दाडिमाय स्पृह्यति. शुक शब्द आलेला आहे. शुकाला डाळिंब आवडतो, पण ह्या ठिकाणी स्पृह धातू आहे. शुकाला डाळिंब आवडतो असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे पोपटाला डाळिंब आवडतो, पण ह्या ठिकाणी स्पृह धातू आला आहे त्याच्यामुळे जी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी केली जाते. रुच धातूमध्ये ज्याला आवडतं त्याची चतुर्थी होते. स्पृह धातूमध्ये जी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी होते. म्हणून डाळिंब शब्दाची चतुर्थी झाली स्पृह धातुयोगी. आणि नमः आला तर ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी. तर शारदायै नमः. तर रुच चतुर्थी होती ही चतुर्थी विभक्ती कारक संप्रदान, आणि हे सगळे जे आहेत यांच्या योगी चतुर्थी विभक्ती होत असते. नंतर पुढची जी विभक्ती आहे ती आहे पंचमी विभक्ती. आता पंचमी विभक्ती बघा या ठिकाणी कारक दिले आणि हे सगळ्या उपपदी विभक्ती त्याच्या. तर कारक येतं पंचमीचं अपादानकारक, म्हणजेच पंचमीमधला जो पण शब्द असेल त्याचं कारक लिहायचं अपादानकारक. नंतर वि रम रक्ष विना बही ऋते यांच्या योगी पंचमी येते. तर कृषीवल क्षेत्रात गृहं गच्छन्ति. ह्या ठिकाणी क्षेत्रात पंचमी विभक्ती आली म्हणून त्याचं कारक येईल अपादानकारक. कृषीवल म्हणजे शेतकरी, शेताहून घरी येतो. शेताहून, ऊनहून हे प्रत्यय त्याच्यामध्ये अर्थ लावताना लिहायचे असतात. तर वृक्षात फलम पतती. झाडापासून पान फळे पडतात. तर झाडापासून वृक्षात पंचमी विभक्ती आली. या ठिकाणी वियोगाची क्रिया असते त्या ठिकाणी मोस्टली पंचमी येते. पंचमी विभक्तीचं कारक लिहायचं अपादानकारक. नंतर या ठिकाणी बघा विरम, वि प्लस रम, विरमंती म्हणजे थांबणे. सज्जनाः सत्कार्यात न विरमंती. सज्जन सत्कार्यापासून थांबत नाही. तर ह्या ठिकाणी सत्कार्यापासून थांबत नाही म्हणून सत्कार्य शब्दाची पंचमी आली विरमंती धातूमुळे. नंतर सैनिकाः शत्रुभ्यः देशं रक्षन्ति. सैनिक शत्रूंपासून देशाचं रक्षण करतात. रक्ष धातुयोगी पंचमी विभक्ती आली. शत्रू शब्दाची पंचमी, ज्यांच्यापासून रक्षण केलं जातं त्यांची पंचमी म्हणून शत्रू धातुयोगी रक्ष धातुयोगी शत्रू शब्दाची पंचमी विभक्ती. सैनिक शत्रूपासून देशाचं रक्षण करतात. नंतर बघा ज्ञानात विना, विना धातुयोगी द्वितीय तृतीय पंचमी येते. या ठिकाणी पंचमी विभक्ती चालू आहे म्हणून विनायोगी पंचमी. ज्ञानाविना नरः न शोभते. ज्ञानाच्या विना नर शोभत नाही. नंतर बघा बही आलं तर त्याच्या योगी पंचमी, ज्याच्या बाहेर त्याची पंचमी. नगरात बही, नगराच्या बाहेर उद्यान आहे. नगरात बही उद्यानम वर्तते. नंतर ऋते म्हणजे शिवाय, ज्याच्याशिवाय त्याची पंचमी. तर धनात ऋते योगे फक्त पंचमी विभक्ती होते म्हणून ऋते अव्यय ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी फक्त पंचमी विभक्तीच्या ठिकाणीच ऋते अव्यय वापरायचं. तर ऋते योगे पंचमी होते. धनात ऋते जीवनम कठिनम. धनाच्या विना जीवन कठीण आहे. ती होती पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचं कारक येतं अपादानकारक आणि ह्या सगळ्या त्याच्या उपपद विभक्ती आहेत. नंतर पुढे येतं षष्टी विभक्ती. षष्टी विभक्तीचं कारक येतं, कारक नसतं याला, मग षष्टी कुठे वापरली जाते तर संबंधवाचक, संबंध दर्शवण्यासाठी षष्टी वापरतात.
कृते समीपे पुरतः पृष्ठतः वामतः दक्षिणतः अधः उपरी यांच्या योगी षष्टी येते. मग बघा इथे संबंध दाखवण्यासाठी मग रामस्य भ्राता लक्ष्मण, रामाचा भ्राता लक्ष्मण आहे. चा ची चे हे दाखवताना षष्टी वापरतात. तर रामाचा भाऊ लक्ष्मण आहे, तर रामाचा म्हणून या ठिकाणी संबंध दाखवण्यासाठी षष्टी आली रामस्य. नंतर कृते योगे षष्टी येते. बालानां कृते शिक्षणम आवश्यकम, साठी कृतेचा अर्थ होतो साठी, तर बालकांसाठी शिक्षण आवश्यक आहे, तर कृते योगे षष्टी आली. तर गृहस्य समीप योगे षष्टी, तर गृहस्य समीपे ज्याच्याजवळ त्याची षष्टी, तर समीप योगे षष्टी आली. गृहस्य समीपे वाचनालय वर्तते, घराच्या जवळ वाचनालय आहे. नंतर पुरतः योगी षष्टी आली इथे. पुरतः पाठशालाया पुरतः क्रीडांगणम वर्तते, पाठशाळेच्या पुरतः म्हणजे पुढे क्रीडांगण आहे, पाठशाळेच्या पुढे क्रीडांगण आहे. पृष्ठतः योगे षष्टी, गृहस्य पृष्ठतः पर्वतः अस्ति, घराच्या मागे पर्वत आहेत. पृष्ठतः योगे षष्टी, गृहस्य घराच्या मागे म्हणून षष्टी आली. तर रामस्य वामतः सीता, दक्षिणतः लक्ष्मणः च वर्तते. वामतः दक्षिणतः, वामतः म्हणजे उजव्या बाजू डाव्या बाजूला आणि दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला, उजवं डावं असं वामतः दक्षिणतः येतं. तर रामाच्या वाम बाजूला सीता आहे, दक्षिण बाजूला लक्ष्मण आहे, असं त्याचा अर्थ झाला. वृक्षस्य अधः शुनकः उपविशते, अधः आलं म्हणून अधः उपरी योगे षष्टी, तर ज्याच्या खाली त्याची षष्टी, ज्याच्यावर त्याची षष्टी. तर वृक्षस्य अधः झाडाच्या खाली, शुनकः म्हणजे कुत्रा, झाडाच्या खाली कुत्रा बसलेला आहे. वृक्षस्य उपरी मर्कटः वसते, झाडाच्या वर माकड बसलेले आहे. तर ही होती षष्टी विभक्ती. षष्टीला कारक नसतं, संबंध दाखवण्यासाठी षष्टी वापरली जाते. नंतर शेवटची जी विभक्ती सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचं कारक येतं अधिकरण कारक. नेहमी सप्तमी विभक्तीतला शब्द जर का असेल, अंडरलाईन केलेला शब्द सप्तमी विभक्तीत असेल, त्याचं कारक लिहायचं अधिकरण कारक. तर सप्तमी विभक्ती स्नेहयोगे सप्तमी येते. वि प्लस थ्रू वितरती त्याच्या योगे सप्तमी विभक्ती येते. इथे बघा पुस्तकम स्यूते असते. स्यूत म्हणजे त्या ठिकाणी पिशवीला म्हटलं जातं स्यूत, तर पुस्तक पिशवीमध्ये आहे. मध्ये दाखवण्यासाठी सप्तमी येत असते. तर पुस्तक पिशवीच्या मध्ये आहे, तर स्यूते असते, त्या ठिकाणी स्यूते सप्तमी आलं म्हणून त्याचं कारक येईल अधिकरण कारक. नंतर पुस्तकम उत्पीठिकायाम असते. उत्पीठिका म्हणजे एक प्रकारे डेस्क म्हणू शकतो आपण, डेस्कला उत्पीठिका म्हटलं जातं. पुस्तक डेस्कवरती आहे, तर पुस्तक उत्पीठिकायाम असते, डेस्कवर च्यावर म्हणून सप्तमी, तर त्या ठिकाणी उत्पीठिकायाम अधिकरण कारक येईल. नंतर अहम पुण्यपतने वसामी, पुण्यपतन म्हणजे एक प्रकारे नगर झालं, तर पुण्यपतने वसामी, तर त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती आली अधिकरण कारक. नंतर सजुनः मासे प्रथमे सप्ताहे आगमिष्यामि, ह्या ठिकाणी कालवाचक आहे अधिकरण कारक, मासे आणि सप्ताहे अधिकरण कारक आहे. तर माता पुत्रे स्नेहत, या ठिकाणी स्नेह धातू योगे सप्तमी विभक्ती आली. पुत्रे सप्तमी, स्नेह प्रेम करणे म्हणजे ज्याच्यावरती प्रेम केलं जातं त्याची सप्तमी, तर या ठिकाणी आई मुलावर प्रेम करते, तर मुलगा शब्दाची सप्तमी, पुत्र शब्दाची सप्तमी. नंतर मुख्याध्यापक छात्रेषु पारितोषिकाने वितरती, तर मुख्याध्यापक छात्रांना पारितोषिक वितरण करतात. वितरती ह्या धातुयोगी इथे सप्तमी आली, ज्यांना वितरण केलं जातं त्याची सप्तमी, म्हणून त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती आली छात्रेषु. तर हे असं टोटल कारक प्रकरण होतं. एकाच याच्यामध्ये बघितलं आपण 7 विभक्ती असतात, 6 कारक असतात. प्रथमा विभक्तीला कर्ताकारक, द्वितीय विभक्तीला कर्मकारक, तृतीयाला करण, चतुर्थीला संप्रदान, पंचमीला अपादान, षष्टीला कारक नसतं, सप्तमीला अधिकरण कारक. तर हे लक्षात राहू द्या. बाकी जे कर्मवाच्यामध्ये कर्मने वाक्य येतं त्यावेळेस प्रथमा तृतीयामध्ये जो बदल होतो ते फक्त लक्षात राहू द्या. तसं काही वाक्य अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, आलंच पुढे, तर तेवढ्यासाठी तेवढं एक लक्षात राहू द्यायचं, ठीक आहे. आणि त्याचा अर्थ पण लिहायचा असतो, तर तो आपला जो मराठीमध्ये जसा अर्थ लागतो शब्दाचा तसा अर्थ त्याचा लिहायचा.